ठरलं तर मग या मालिकेच्या 6 नोव्हेंबरच्या भागामध्ये कल्पना अर्जुन आणि सायली या दोघांचं स्वागत करते आणि म्हणते या या दोघांनी इकडे या बरं। अर्जुन सगळी तयारी बघतो आणि म्हणतो मम्मा काय आहे हे? यावरती कल्पना म्हणते हे बघ, होणाऱ्या आईला प्रसन्न वाटलं पाहिजे की नाही, तर हे सगळं बघून तिला खूप आनंद होईल। सायली बिचारी आपण या लोकांना किती फसवतोय याच प्रेशर खाली असते आणि तिला खूप उदास वाटत असतं, पण कल्पनाचा उत्साह मात्र एकदम ओतप्रोत झालेला असतो आणि ती आता छानपैकी गाणं लावते। सायली सोबत कोणीतरी येणार येणार ग या गाण्यावरती छानपैकी डान्स करत असते। आता मात्र सायली म्हणते थांबवा सगळं। सायलीला हे सहन होत नसतं। ती सांगते आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। याच्यावरती आता मात्र कल्पना म्हणते सायली काय झालं, तुझी तब्येत बरी नाहीये का बाळा? पूर्णाजी म्हणते अगं कल्पना या दिवसामध्ये थकायला होतं, मूड बदलतात, तुला समजायला पाहिजे, तू इतकं सगळं घाईघाईत करायला नको होतंस। यावरती सायली म्हणते आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। म्हणजे मी प्रेग्नेंट नाही आहे। कल्पनाला खूप मोठा धक्काच बसतो। कल्पना म्हणते सायली काय बोलतोयस तू? यावरती सायली सांगते हो, कारण जे रिपोर्ट आधी डॉक्टरांनी दिले होते ते रिपोर्ट चुकीचे आहेत, काहीतरी गडबड झालेली आहे। आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो। सायली काय बोलते, नक्की काय घडलंय? कल्पना म्हणते सायली अगं असं कसं बोलतेस? मला डॉक्टरांनी स्वतः सांगितलं होतं की रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत म्हणून, मग असं कसं घडेल? अर्जुन काय झालंय बोल तरी। सायली म्हणते नाही आई काहीतरी गडबड झाले, हॉस्पिटलकडूनच चूक झालेली आहे, ते रिपोर्टनं चुकीचे आहेत। यावरती आता सगळ्यांनाच धक्का बसतो की नक्की सायली काय बोलते। अस्मिता म्हणते काय चाललंय हिचं, कधी पॉझिटिव्ह कधी रिपोर्ट निगेटिव्ह, दुसऱ्यांना काहीतरी उल्लू बनवायची कामं चाललीत। यावरती सायलीला खूप रडायला येत असतं, म्हणजे तिला आपण सगळ्यांशी खोटं बोलतोय या भावनेने खूप रडू येत असतं। कल्पना म्हणते अर्जुन बोल लवकर काय झालंय? तोपर्यंत अर्जुनने खरे रिपोर्ट अश्विनच्या हातात दिलेले असतात। अश्विन ते रिपोर्ट पाहतो आणि म्हणतो मम्मा हे बोलतायत ते बरोबर आहे, रिपोर्ट खरंच निगेटिव्ह आहेत। यावरती कल्पना म्हणते माझा नाही विश्वास बसत, मग मला आधीचेच रिपोर्ट खरे आहेत असं वाटतंय, हे रिपोर्ट चुकीचे असतील, तुम्ही परत एकदा डॉक्टरांकडे जाऊन या बरं। अर्जुन तुला काय वाटतं? अर्जुन म्हणतो मम्मा हे बघ हा ना टेक्निकल इश्यू आहे, हॉस्पिटलचा टेक्निकल इश्यू आहे, काहीतरी गडबड झाले, तू शांत हो बरं। इकडे आता कल्पना खूप हायपर झालेली असते। विमल आणि बाकी सगळे तिला शांत करतात आणि सोफ्यावरती बसवतात। अश्विन म्हणतो मम्मा अगं म्हणजे हे व्हायला नको आहे हॉस्पिटलकडून, पण झालेलं आहे, पहिले रिपोर्ट खरंच चुकीचे असतील म्हणून आत्रांनी ओरिजिनल रिपोर्ट दिलेत। यावरती आता कल्पना रडायला लागते। कल्पना म्हणत असते हे कसं शक्य आहे, माझ्या आनंदाला कुणाची नजर लागली बरं? पूर्णाजीला पण धक्का बसतो। प्रताप म्हणतो कल्पना सावर बरं। कल्पना म्हणते कशी सावरू, नशिबाने माझ्यासोबत हा असा खेळ का बरं केलेला आहे, असं म्हणत कल्पना अगदी धाय मोकळून रडत असते। कल्पनाचे अश्रू बघून सायलीला खूप वाईट वाटतं। सायली अर्जुनकडे रागारागात पाहत होते, त्यावेळेला अस्मिता तोंड घालते आणि बोलते मला तर वाटते या दोघांना आधीपासूनच माहिती होतं की सायली प्रेग्नेंट नाहीये म्हणून। पूर्णाजी म्हणते अस्मिता जिभेला हाड तुझ्या, अगं तिच्या मनावरती काय परिणाम झाला असेल त्याचा तरी विचार कर, काहीही कुठच्याही वेळेला बोलत बसते, असं म्हणत पूर्णाजी अस्मिताला चांगलाच दम देतात। सायली मात्र उदासपणे अर्जुनकडे पाहत असते। अर्जुन म्हणतो खरं तर आम्हाला पण हे सगळं शॉकिंगच आहे। अस्मिता म्हणते पण तुम्ही तर मंदिरात गेला होतात ना, मग मंदिरात गेला असताना अचानक हॉस्पिटलमध्ये गेलातच कसे? अर्जुन म्हणतो ऍक्च्युली आम्ही मंदिरातच चाललेलो, पण हॉस्पिटलमधून आम्हाला कॉल आला की काहीतरी टेक्निकल इश्यूमुळे रिपोर्टचा प्रॉब्लेम झालाय, ताबडतोब येऊन भेटा, म्हणून मी तिकडे गेलो। यावरती आता अस्मिता म्हणते शी माझा कोणताच प्लॅन वर्कआउट होत नाही, प्रत्येक प्लॅनवरती ह्या लोकांनी सोल्युशन आणलेलं आहे। अश्विन म्हणतो मम्मा तू काळजी करू नकोस, हे बघ होतं कधी कधी हॉस्पिटलमधून हे। आता अर्जुन मुद्दाम उदास चेहरा करतो। सायली बिचारी रडत असते, पण अर्जुनला वाटत असं ती पण नाटक करते, पण कल्पना एकदम हायपर झालेली असते। त्यावेळेला पूर्णाजी म्हणते कल्पना अगं तू रडू नकोस, त्या मुलीची अवस्था बघ, तिची सुद्धा अवस्था बघ, तिला सुद्धा किती वाटलंय हे सुद्धा तुला कळायला पाहिजे ना, तिच्या मनाचा विचार केलास का कल्पना तू? असं म्हणत पूर्णाजी सायलीच्या बाजू घेऊन कल्पनाला बोलत असते। कल्पना म्हणते खरंच आई मी माझ्या दुःखामध्ये विसरूनच गेले की माझ्यापेक्षा जास्त दुःख सायलीला झालं असेल। सायली बाळा ये माझ्या जवळ ये।
असं म्हणत कल्पना सायलीला आपल्या जवळ घेते आणि म्हणते, खरंच आपण दोघींनी किती किती स्वप्न बघितलेली, पण नियतीने आपल्यासोबत हा खेळ केलाय. खरंच मला खूप वाईट वाटतंय. आपण दोघींनी बाळाची इतकी स्वप्न बघितली, बाळ आल्यावरती हे करू ते करू, आणि खरंच या स्वप्नांना असं कसा काय हे लागलं कळत नाही. सायली बाळा तू रडू नको, सगळं काही चांगलं होईल. सायली रडत असते कारण ती घरच्यांना फसवत असते, पण अर्जुनला वाटत असतं की बरोबर ऍक्टिंग चालू आहे. कल्पना म्हणते, बाळा तू काळजी करू नकोस, हा नियतीचा खेळ समजून आपण सोडून देऊ. अर्जुन मात्र सायली काय जबरदस्त ऍक्टिंग करते याच आता खुशीमध्ये असतो. कल्पना आणि सायली बिचाऱ्या खूपच रडत असतात. पूर्णाजी म्हणते, हे बघ कल्पना, नियतीपुढे आपलं काही चालत नाही, या सगळ्यातून आपण सावरलं पाहिजे की नाही. कल्पना म्हणते, हो सायली तू स्वतःला सावर, आता स्वतःची काळजी घे. यावरती आता मात्र विमल म्हणते, अहो कल्पनाताई आपल्याला एक काम करता येईल की आपण परत एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणजे चोक्तिणीने सांगितलेलं भविष्य खरं होणार आहे की नाही. वर्षभराच्या आत तुमच्या मांडीवर नातू खेळणार आहे, पुढच्या दिवाळीला तुमच्या मांडीवरती तुमचा नातू असेल बघा. असं म्हणत आता इकडे विमल हलकं फुलकं वातावरण करण्याचा प्रयत्न करते. प्रताप म्हणतो, कल्पना सावर स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. इकडे अर्जुन मात्र सगळे हे मजे घेत असतो की चला एकदाच हे प्रेग्नन्सी प्रकरण निपटलं, आणि म्हणून खुश असलेल्या अर्जुनकडे सायली रागारागात पाहत असते की इतका कसा कोणता माणूस स्वतःच्या घरच्यांना फसवून छान राहू शकतो. अस्मिता मात्र एकदम बावचळलेली असते की ह्या दोघांनी काय भन्नाट प्लॅन केला, म्हणजे यांचा प्लॅन मी घरच्यांच्या समोर उघडा करणार, तर इथे यांनी स्वतःच सगळं येऊन क्लिअर केलं, मला काही करायला चान्सच नाही ठेवला. आता वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी अश्विन म्हणतो, मम्मा हे बघ तू सायली बहिणीसाठी जे काही पौष्टिक लाडू वगैरे केलेले आहेस ना, किंवा पौष्टिक पदार्थ, ते आपण तिला खायला घालू, तिला हट्टी कट्टी करू, म्हणजे पुन्हा जेव्हा सायली बहिणी प्रेग्नेंट होईल तेव्हा छान गोड गोंडस बाळ जन्माला येईल. मम्मा तू काळजी करू नकोस बरं. असं म्हणत सगळेच जण कल्पनाला चिअर अप करत असतात, कल्पनाला समजवत असतात की हा काही शेवट नाहीये, याच्यातून नवीन सुरुवात होणार. असं म्हणत आता सगळेच जण कल्पनाला समजवत असतात. विमल म्हणते, तुम्ही चोक्तिणीची भविष्यवाणीवर लक्षात घ्या बरं. मग कल्पना सायलीचे डोळे पुसते आणि म्हणते, सायली रडू नकोस, हा काही शेवट नाहीये, पुन्हा नव्याने सुरुवात होणार आहे. यावरती आता सायली उठते, अर्जुनकडे येते. अर्जुन म्हणतो, हो तर, आणि ना आता तर मी आता खूप मोठा एक अनाउन्समेंट करणार. असं म्हणत तो सायलीला उचलतो. सायलीला उचलल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, ज्या गुड न्यूजची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ना, आतापर्यंत आम्ही त्याचा एवढा विचार नव्हता केला, पण आत्ता मी दुपटीने कामाला लागणार आहे. आता बघच मम्मा, जोगतिणीचं भविष्य मी खरंच करतो, पुढल्या वर्षी तुझ्या मांडीवरती नातूच देतो की नाही बघ. असं म्हणत अर्जुन सायलीला उचलून घेतो आणि आता मी जोमाने प्रयत्न करणार असं निर्लज्जपणे सांगतो. सगळ्यांना ऑकवर्ड पण वाटतं, पण वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी सगळेच हसायला लागतात. आता अर्जुन सायलीला उचलून घेऊन रूम मध्ये येतो. अस्मिताचा पूर्ण प्लॅन फ्लॉप झालेला असतो. रूम मध्ये आल्यावरती अर्जुन सायलीला खाली ठेवतो आणि आता छानपैकी बेडवरती पडतो आणि म्हणतो, वा आज इतकं हलकं वाटतंय ना, म्हणजे आज सगळ्यांना घरचं समजलं की हे सगळं सत्य नाहीये आणि आपल्या डोक्यावरचं ओझं उतरलं. पण वा सायली वा, तुम्ही सुद्धा काय ऍक्टिंग केली. सायली मात्र रागारागाने अर्जुनकडे पाहत असते कारण ती ऍक्टिंग नसते. अर्जुन म्हणतो, खरंच म्हणजे मला खूपच टेन्शन आलेलं, मला माहितीये तुम्हाला पण आनंद झाला असेल, बोला बोला. याच्यावरती सायली खूप चिडते. चिडलेली सायली दार लावते, वरून त्याला कडी घालते आणि म्हणते, सर तुम्हाला हे सगळं गंमत वाटतंय का? खाली तुम्ही बघितलं नाहीत का की आईंना किती त्रास होत होता? तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करता. अर्जुन म्हणतो, मग आता कोणाचा विचार करू? तुम्ही सुद्धा विचार करा की केवढं मोठं तुमच्या डोक्यावरचं ओझं निघून गेलं. यावरती सायली म्हणते, नाही सर, मी स्वतःचा विचार नाही करू शकत, त्यांना दुखावलं हे बघून मला सुद्धा रडू येत होतं. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, म्हणजे तुम्ही खाली रडलात ते खोटं नव्हतं? सायली म्हणते, नाही सर, माझ्यामुळे मी इतरांना किती दुखावते आहे, त्यांना किती त्रास देत आहे हे दुःख मला सहन होत नव्हतं, म्हणून मला हे सगळं रडू आलं होतं. अर्जुन म्हणतो, काय बोलताय? मला वाटलं इतकी बेमालूम ऍक्टिंग तुम्हाला जमते तरी कशी? आता मात्र सायली खूप चिडते. अर्जुनचा हा स्वार्थीपणा किंवा फक्त स्वतःचाच विचार करणं, इतरांचा विचार न करणं, याचा तिला खूप राग आलेला असतो आणि सायली म्हणते, सर बस झाला.
म्हणजे इतका विश्वास ठेवून रडणारी आई आणि इतका स्वार्थी मुलगा, हे सगळं झालेलं आहे एका कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे. या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे तुम्ही असं वागताय आणि या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे मला खोटं बोलून आईंना असं त्रास द्यावा लागतोय. या सगळ्याचं जे मूळ आहे ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, तेच मी संपवून टाकणार आहे सर. आत्ताच्या आत्ता मी घरच्यांना जाऊन सगळ्यांना सांगणार की आपलं लग्न हे लग्न नाही तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. असं म्हणत रागारागात सायली दरवाजा उघडते आणि खाली येते. खाली कल्पना आणि विमल डायनिंग टेबलवरती बसलेली असते. अर्जुन मात्र सायली, मिसेस सायली असं म्हणत खाली येतो. डायनिंग टेबलवरती सायली येऊन बसते आणि बाजूला कल्पना आणि विमल असते. आता कल्पना आणि विमलला सायली काहीतरी सांगणार म्हणून धावत पळत अर्जुन मागे येतो आणि मिसेस सायली असं बोलतो. आणि मिसेस सायली बोललेलं कल्पनाने ऐकलेलं असतं आणि हा असं का बोलतोय याचा मात्र कल्पनाला धक्का बसतो. आता हे सुद्धा सत्य अर्जुन कसं खोटं बोलून लपवणार आणि खरंच सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सांगणार का, हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.